नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 6 मे 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरली व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारत आणि कोणत्या देशाने भारतीय नौदलासाठी 26 राफेल मरीन लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी 63,000 कोटी रुपयांचा करार केलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारताने फ्रान्स देशासोबत या ठिकाणी भारतीय नौदलासाठी 26 राफेल मरीन लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी 63,000 कोटी रुपयांचा करार केलेला आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? स्वच्छ ऊर्जेमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी कोणत्या 2 देशांनी नूतनीकरण केलेल्या सामंजस्य करारावरती स्वाक्षरी केलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आपला प्यारा भारत देश आणि डेन्मार्क. बरोबर. तर भारत आणि डेन्मार्क या 2 देशांनी या ठिकाणी नूतनीकरण केलेल्या सामंजस्य करारावरती स्वाक्षरी केली. उद्देश काय आहे? तर क्लीन एनर्जी, स्वच्छ ऊर्जेमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी हा या ठिकाणी करार करण्यात आला आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. स्वच्छ ऊर्जा उपक्रमांना पुढे नेण्यासाठी, सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी भारत आणि डेन्मार्क यांच्यामध्ये नूतनीकरण केलेल्या सामंजस्य करारावरती स्वाक्षरी करण्यात आली. दुसरा पॉईंट, शाश्वत ऊर्जा तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांवरील सहकार्य वाढवून 2070 साठी भारताच्या निव्वळ शून्य उत्सर्जनाच्या लक्ष्याला पाठिंबा देणे हे या कराराच्या मागचा उद्देश आहे. पर्याय क्रमांक डी, भारत आणि डेन्मार्क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. भारताने कोणत्या आजाराची तपासणी करण्यासाठी पहिले स्वदेशी मानवी पॅपिलोमा व्हायरस चाचणी किट लॉन्च केलेले आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न महत्त्वाचा आहे, स्टार मार्क करून ठेवा. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारताने गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग या आजाराची तपासणी करण्यासाठी पहिले स्वदेशी मानवी पॅपिलोमा व्हायरस चाचणी किट लॉन्च केलेले आहे. हे का महत्त्वाचं आहे तर लिहून घ्या. भारतातील गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगामुळे होणाऱ्या उच्च मृत्यू दराला संबोधित करते, एक किफायतशीरदार स्क्रीनिंग पद्धत देते ही चाचणी किट. हा एक कर्करोग आहे जो महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखामध्ये होतो आणि याचं मुख्य कारण म्हणजे ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. या व्हायरसला या ठिकाणी अंडरलाईन करून ठेवू शकता. ठीक आहे, पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. दरवर्षी जागतिक दमा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दरवर्षी आजच्या दिवशी म्हणजे 6 मेला आपण जागतिक दमा दिवस म्हणून साजरा करतो. लक्षात घ्या, 6 मे म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं नाही, तर मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी आपण या ठिकाणी दरवर्षी जागतिक दमा दिवस साजरा करतो. 2025 मध्ये मे महिन्याचा पहिला मंगळवार या ठिकाणी 6 तारखेला आलेला आहे. त्याच्यामुळे 2025 मध्ये 6 मेला आपण जागतिक दमा दिवस साजरा करीत आहोत. 2025 ची थीम काय आहे तर लिहून घ्या. मेक इन हार्ड ट्रीटमेंट्स ॲक्सेसिबल फॉर ऑल. अशा प्रकारची थीम आहे 2025 साठी. ठीक आहे, प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करूया. लिहून घ्या. 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र तसेच गुजरात राज्य दिवस तसेच उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक टुना दिवस. 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस. 4 मे कोळसा खाण कामगार दिवस. 6 मे म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस. 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस. 14 मे जागतिक स्थलांतरित दिवस. 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 17 मे जागतिक दूरसंचार दिवस.
जागतिक उच्च रक्तदाब दिवस आणि मे महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी असतो सशस्त्र सेना दिवस, जो की 17 मेला आहे 2025 मध्ये. 18 मेला जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. 21 मे दहशतवाद विरोधी दिवस. 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. पुढचा प्रश्न क्रमांक 4. भारतातील पहिला प्रमाणित ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड कोणत्या शहराने जारी केलेला आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गाझियाबाद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, भारतातील पहिला प्रमाणित ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड गाझियाबाद या शहराने जारी केलेला आहे. या प्रोजेक्टचं नाव काय आहे तर टेरटेरी सेवेज ट्रीटमेंट प्लांट, बरोबर, TSTP असा याचा शॉर्ट फॉर्म होतो. हे बंधन शाश्वत शहरी पायाभूत सुविधा आणि आर्थिक नवप्रक्रमांकडे एक मोठे वळण दर्शवते. दुसरा पॉईंट, ग्रीन हायड्रोजन सर्टिफिकेशन योजना कोणी सुरू केली आहे असं विचारलं तर याच्या रिलेटेड आहे. योग्य उत्तर आहे प्रल्हाद जोशी. आणि ही जी काही स्कीम आहे ग्रीन हायड्रोजन सर्टिफिकेशन स्कीम, याचं मागचं उद्दिष्ट काय आहे तर भारतामध्ये हरित हायड्रोजन उत्पादनाच्या प्रमाणासाठी एक चौकट स्थापित करणे. प्रश्न आणि ही माहिती थोडीशी वेगळी आहे, परंतु दोन्ही गोष्टी या ठिकाणी या एकाच पॉईंट बद्दल संबंधित आहेत. या ठिकाणी प्रश्न आहे पहिल्या घटनेबद्दल, तर बाकीच्या प्रथम घटनांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. तुम्ही अभ्यास किती करता हे महत्त्वाचं नाहीये, केलेल्या अभ्यासावरती परत रिव्हिजन किती वेळा मारता हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. लिहून घ्या. भारताचे पहिले खाजगी पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं नाव आहे TSAT-1A. ओपन AI द्वारे भारतातील पहिला कर्मचारी आहे प्रज्ञा मिश्रा. भारतातील पहिले राईस ATM ओडिसामध्ये. भारतातील पहिल्या बायोपॉलिमर प्रात्यक्षिक सुविधेचे उद्घाटन पुण्यामध्ये. भारताचे पहिले समर्पित अर्धसंवाहक धोरण गुजरातमध्ये. देशातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे सीमावर्ती गाव मसाली गाव. देशातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन तमिळनाडू. भारतातील पहिले जागतिक शांतता केंद्र गुरुग्राम. देशातील पहिले कायमस्वरूपी कलाग्राम उत्तर प्रदेश. ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे पहिले राज्य केरळ. देशातील पहिला AI युक्त जिल्हा सिंधुदुर्ग. भारतातील पहिला प्रमाणित ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड गाझियाबाद या ठिकाणी. पुढचा प्रश्न, 2025चा गोल्डमन पर्यावरण पुरस्कार किती व्यक्तींना देण्यात आलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 10 वेगवेगळ्या व्यक्तींना या ठिकाणी 2025चा गोल्डमन एन्व्हायरमेंटल अवॉर्ड, बरोबर, गोल्डमन पर्यावरण पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. गोल्डमन पर्यावरण पुरस्कार, ज्याला अनेकदा ग्रीन नोबेल या नावाने देखील ओळखलं जातं, ज्याची स्थापना 1989 मध्ये रिचर्ड आणि रोडा गोल्डमन यांनी या ठिकाणी केली होती. आणि 2024चा विजेता या ठिकाणी कोण आहे असं विचारलं तर आलोक शुक्ला, जे की भारतीय आहेत. या देखील गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. हे जे काय मग 6 जण आहेत गोल्डमन एन्व्हायरमेंटल अवॉर्ड जिंकणारे, हे 6 विजेते कोण आहेत त्याच्यावरती एकदा नजर टाकूया. पहिले आहेत ट्युनिशियाचे सेमिया घरबी. दुसरे आहेत मंगोलियाचे बटमुंख लवसंदाश. तिसरे आहेत अल्बेनियाचे बेसजानागुरी आणि ओलसिनिका. चौथे आहेत कॅनरी बेटेचे कार्लोस मालो मोलिना. 5वे आहेत युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचे लॉरेन ॲलन. आणि पेरू देशाचे 6वे आहेत मारी लूज कॅनाक्विरी मुरायारी असं त्यांचं नाव आहे. बाहेरच्या देशातले आहेत त्याच्यामुळे प्रोनाऊन्सिएशन थोडंसं डिफिकल्ट आहे. पुढचा प्रश्न, भारताने पाकिस्तानवर खालीलपैकी कोणते निर्बंध लादलेले आहेत? डायरेक्ट ऑप्शन सगळे सिलेक्ट करायचे. पर्याय क्रमांक A, B, C आणि D, 4ही ऑप्शन या ठिकाणी योग्य आहेत. कोणकोणते? सर्व प्रकारच्या आयातीवरती बंदी, जहाजांना भारतीय बंदरामध्ये प्रवेश बंदी, या ठिकाणी जहाजांना भारतीय बंदरामध्ये प्रवेश बंदी आहे, टपाल व पार्सल सेवा बंद आणि चिनाब नदीचे पाणी देखील रोखण्यात आलेलं आहे. अत्यंत चांगल्या गोष्टी आहेत. अशाच प्रकारे त्यांचे जे काही नरड्याचं दावा आहे ते हळूहळू आता अवळ गेलं पाहिजे, बरोबर, ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7वा, ऑस्ट्रेलिया देशाचे पंतप्रधान म्हणून कोणाची परत एकदा निवड झालेली आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, अँथनी अल्बानीज असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अँथनी अल्बानीज. हे परत एकदा रिअपॉइंटमेंट झालेलं आहे ऑस्ट्रेलिया देशाचे पंतप्रधान म्हणून. 2-3 पॉईंट लिहून घ्या. 21 वर्षामध्ये सलग दुसऱ्यांदा 3 वर्षाचा कार्यकाळ जिंकणारे पहिले ऑस्ट्रेलियन पंतप्रधान बनलेले आहेत. यांच्या पार्टीचं नाव, पक्षाचं नाव विचारलं तर ऑस्ट्रेलियन लेबर पार्टी आहे. ऑस्ट्रेलियामध्ये मतदान करणे सक्तीचं आहे, अन्यथा $20 ऑस्ट्रेलियन दंड आहे.
आणि ऑस्ट्रेलियनमध्ये पंतप्रधान होण्यासाठी वयाची अट देखील नाही, ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. प्रश्न आहे पंतप्रधानाबद्दल. तर लगेच वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनवीन पंतप्रधान नियुक्त झालेले आहेत, निवडण्यात आलेले आहेत, त्याच्यावरती एकदा जाता जाता नजर टाकूया. श्रीलंकेचे आहेत हरिनी अमरसूर्या, हैतीचे आहेत एलिक्स डिडियर फिल्स आईम, मालीचे आहेत अब्दुल्लाह मैगा, नामिबियाचे आहेत नेतुत्बो नंदी नदैतवा, सिरियाचे आहेत मोहम्मद अल बशीर, फ्रान्सचे आहेत फ्रेंकोइस बायरू, आइसलँडचे आहेत क्रिस्टन फ्रॉस्टॅडोटीर, टोंगाचे आहेत एसाके वालू एके, लेबनॉनचे आहेत नवाफ सलाम, आयर्लंडचे आहेत मायकेल मार्टिन, कॅनडाचे आहेत मार्क कार्नी आणि ऑस्ट्रेलियाचे आहेत अँथनी अल्बानीज. पुढचा प्रश्न, केंद्र सरकारने भाकरा बियास व्यवस्थापन बोर्ड धरणांमधून किती अतिरिक्त पाणी सोडण्याचा प्रस्ताव दिलेला आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जवळपास 4,500 क्युसेक एवढं अतिरिक्त पाणी सोडण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. कोणी? केंद्र सरकारने. कुठून? भाकरा बियास व्यवस्थापन बोर्ड धरणांमधून. 2-3 पॉईंट लिहून घ्या. भाकरा बियास व्यवस्थापन मंडळ धरणामधून जवळपास 4,500 क्युसेक अतिरिक्त पाणी सोडत आहे. हरियाणा आणि राजस्थान राज्याच्या काही भागांमध्ये पाण्याची कमतरता कमी करण्यासाठी हे पाणी सोडण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये भारताची एकूण निर्यात टिंबटिंब या सर्वकालीन उच्चांकावरती पोहोचलेली आहे. तर पर्याय क्रमांक डी, $824.9 USD अब्ज इथपर्यंत या ठिकाणी सर्वकालीन उच्चांकावरती पोहोचलेली आहे. 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये भारताच्या एकूण निर्यातीबद्दल या ठिकाणी बोललं जात आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये भारताची एकूण निर्यात $824.9 अब्ज सर्वकालीन उच्चांकावरती पोहोचली आहे. मागील वर्षीच्या एकूण $778.1 अब्ज तुलनेमध्ये हे जवळपास 6.01 या ठिकाणी इन्क्रीमेंट आहे किंवा वाढ आहे, इन्क्रीज आहे. पुढचा प्रश्न, नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रीय मध्यस्थी परिषदेचे उद्घाटन कोणी केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक सी, 15व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 1 पॉईंट लिहून घ्या. वादविवाद सोडवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पहिल्या राष्ट्रीय मध्यस्थी परिषदेचे उद्घाटन झाले. ही परिषद भारताच्या अटर्नी जनरल कार्यालय आणि कायदा आणि न्याय मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जात आहे. पुढचा प्रश्न, उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यामध्ये गंगा मोटरवेवर भारतीय हवाई दलाने ऐतिहासिक रात्रीचे लँडिंग केलेले आहे? तर पर्याय क्रमांक बी, शहाजहानपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, इंडियन एअरफोर्स बिगिन्स लँडिंग ड्रिल्स ऑन गंगा एक्सप्रेसवे इन उत्तर प्रदेश शहाजहानपूर. बरोबर. तर पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. शेवटचा प्रश्न, अलीकडेच कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारत दौऱ्यावरती आलेले होते? तर पर्याय क्रमांक ए फॉर अंगोला हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अंगोलाचे राष्ट्रपती जोआओ मॅन्युअल गोन्कालिव्स लॉरेन्को असं त्यांचं नाव आहे. अंगोलाच्या राष्ट्रपतींचा भारत दौरा 38 वर्षानंतरचा हा आहे, त्याच्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि हा देश दक्षिण आफ्रिकन देश आहे. राजधानी आहे लुआंडा. अध्यक्ष जोआओ लॉरेन्को आणि अधिकृत भाषा या ठिकाणी वापरली जाते पोर्तुगीज. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, हे होते आजचे 12 प्रश्न. आणि तुमच्यासाठीचा आजचा जो काही खास प्रश्न आहे तो लिहून घेण्याचा प्रयत्न करा. कोणत्या एजन्सीने 2025 मध्ये ऑपरेशन हॉक नावाचं ऑपरेशन सुरू केलं आहे? NIA, ED, CBI की IB? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. आणि हे जे काही ऑपरेशन हॉक आहे याचा उद्देश काय आहे हे देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करूया. लिहून घ्या. 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र तसेच गुजरात राज्य दिवस तसेच उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक टुना दिवस. 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस. 4 मे कोळसा खाण कामगार दिवस. 6 मे म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस. 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस. 14 मे जागतिक स्थलांतरित दिवस. 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 17 मे जागतिक दूरसंचार दिवस.
जागतिक उच्च रक्तदाब दिवस आणि मे महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी असतो सशस्त्र सेना दिवस, जो की 17 मेला आहे 2025 मध्ये. 18 मेला जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. 21 मे दहशतवाद विरोधी दिवस. 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती